राधे राधे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाविषयी टॉप 30 क्वेश्चन्स घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे दिसतील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे। पेसमेकरचा संबंध कशाशी आहे? तर मित्रांनो, पेसमेकरचा संबंध हा हृदयाशी आहे। तर मित्रांनो, पेसमेकर हे मुख्यतः हृदयाची गती नियंत्रित करण्यास मदत करते। म्हणजेच हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी पेसमेकरचा उपयोग केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन, हाडे आणि दात यांच्या निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते? तर मित्रांनो, हाडे आणि दातांसाठी यांच्या निर्मितीसाठी कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांची आवश्यकता असते। तर मित्रांनो, हाडे आणि दात मजबूत राहण्यासाठी कॅल्शियम या खनिजाची आवश्यकता असते। नेक्स्ट क्वेश्चन, व्हिटॅमिन ए चे रासायनिक नाव काय आहे? तर मित्रांनो, व्हिटॅमिन ए चे रासायनिक नाव हे रेटिनॉल आहे। तर मित्रांनो, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे आपल्याला रात आंधळेपणा हा रोग होऊ शकतो। नेक्स्ट क्वेश्चन, मनुष्याच्या शरीरात हाडांची संख्या किती असते? तर मित्रांनो, मनुष्याच्या शरीरात हाडांची संख्या ही 206 असते। तर मित्रांनो, मनुष्याच्या शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? तर मित्रांनो, मनुष्याच्या शरीरातील सर्वात लांब हाड हे फिमर हे हाड आहे। तर मित्रांनो, फिमर हे हाड मानवाच्या म्हणजेच मनुष्याच्या मांडीमध्ये असते। तर मित्रांनो, मांडीमधील फिमर हे हाड शरीरातील सर्वात लांब आणि सर्वात मोठे हाड सुद्धा आहे। तर मित्रांनो, मनुष्याच्या शरीरातील सर्वात छोटी म्हणजे सर्वात लहान हाड कोणते आहे? तर मित्रांनो, मनुष्याच्या शरीरातील सर्वात छोटे हाड हे कानामधील असलेले स्टेपीज हे हाड आहे। तर मित्रांनो, स्टेपीज हे हाड मनुष्याच्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हायरॉलॉजीचा संबंध कोणत्या अभ्यासाशी आहे? तर मित्रांनो, व्हायरॉलॉजीचा संबंध हा विषाणूंच्या अभ्यासाशी आहे। म्हणजेच मित्रांनो, व्हायरॉलॉजीमध्ये विषाणूंचा अभ्यास केला जातो। सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? तर मित्रांनो, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब त्यालाच आपण बीपी किंवा ब्लड प्रेशर असं म्हणतो, हा 120/80 एवढा असतो। तर मित्रांनो, रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर मोजण्याच्या यंत्राला स्फिग्मोमॅनोमीटर असं म्हटलं जातं। नेक्स्ट क्वेश्चन, मानवाच्या मेंदूचे वजन किती ग्रॅम असते? तर मित्रांनो, मानवाच्या मेंदूचे वजन हे 1350 ग्रॅम एवढे असते। म्हणजे जवळपास मित्रांनो 1300 ते 1400 ग्रॅम या दरम्यान मानवाच्या मेंदूचे वजन एवढे असते। मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत म्हणजेच लिव्हर ही आहे। तर मित्रांनो, लिव्हर म्हणजेच यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मूत्राचा म्हणजेच लघवीचा पिवळा रंग कशाच्या उपस्थितीमुळे होतो? तर मित्रांनो, मूत्राचा पिवळा रंग हा युरोक्रोमच्या उपस्थितीमुळे होतो। म्हणजेच मित्रांनो, युरोक्रोमच्या उपस्थितीमुळे मूत्राचा म्हणजेच लघवीचा पिवळा रंग होतो। तर मित्रांनो, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे युरोक्रोम पिगमेंट तयार होतो। म्हणजेच त्यामुळे शरीरातील लघवीला म्हणजेच मूत्राला पिवळा रंग येतो। तर मित्रांनो, पोलिओ हा रोग कशापासून होतो? तर पोलिओ हा रोग विषाणूपासून होतो। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे पोलिओ हा दूषित पाणी आणि दूषित अन्नामधून पसरतो। म्हणजेच घाण गटारी आणि दूषित अन्न यामधून पोलिओचा प्रसार होतो, म्हणजेच पोलिओ पसरतो। आणि पोलिओचा विषाणू हा तोंडावाटे म्हणजे तोंडा थ्रू शरीरात प्रवेश करतो। नेक्स्ट क्वेश्चन, रक्ताचा लाल रंग कशामुळे होतो? तर मित्रांनो, रक्ताचा लाल रंग हा हिमोग्लोबिनमुळे होतो। तर मित्रांनो, हिमोग्लोबिन हे काय आहे? तर मित्रांनो, हिमोग्लोबिन म्हणजेच हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिन। मित्रांनो, हेम म्हणजे लोह म्हणजेच आयरन आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिन म्हणजेच प्रोटीन। मित्रांनो, हिमोग्लोबिन जर कमी झालं आपल्या शरीरामधील तर रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होते। मित्रांनो, हिमोग्लोबिनचं काम काय आहे? तर हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तात
ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतं. मित्रांनो, हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरातील रक्तामध्ये ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतं आणि रक्तातील हिमोग्लोबिन जर कमी झालं तर आपल्याला अशक्तपणा वाटतो, म्हणजेच अशक्तपणा आपल्या शरीरामध्ये वाढतो. कोणता घटक आपल्या शरीरास आवश्यक ऊर्जेचा सर्वात उत्तम स्रोत आहे? तर मित्रांनो, कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट हा घटक आपल्या शरीरास आवश्यक ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. तर मित्रांनो, कर्बोदकं हे आपल्या शरीरात ऊर्जेचं काम करतं. म्हणजेच मित्रांनो, कर्बोदकाचा वापर हा आपल्या शरीरामध्ये इंधन म्हणून होतो. तर मित्रांनो, चपाती म्हणजेच पोळी, भात, भाकरी, बटाटा, पाव किंवा धान्य किंवा कडधान्य यापासून आपल्याला कर्बोदके मिळत असतात. म्हणूनच कर्बोदकाचं काम आपल्या शरीरामध्ये इंधन म्हणून होतो. नेक्स्ट क्वेश्चन, शरीरात हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे? तर मित्रांनो, तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की शरीरात हिमोग्लोबिनचे कार्य हे ऑक्सिजन वाहून नेण्याचं आहे. म्हणजेच ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य हिमोग्लोबिन करत असते. हिमोग्लोबिन हा कशाचा महत्त्वाचा घटक आहे? तर मित्रांनो, हिमोग्लोबिन हा RBCचा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच मित्रांनो, RBC म्हणजे रेड ब्लड सेल्स, यालाच आपण मराठीत लाल रक्तपेशी असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच मित्रांनो, लाल रक्तपेशीमधील हिमोग्लोबिन हे द्रव्य असते. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वायूला हसवणारा वायू असे म्हटले जाते? तर मित्रांनो, नायट्रस ऑक्साईड या वायूला हसवणारा वायू असे म्हटले जाते. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? तर मित्रांनो, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन हा CV रमन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. तर मित्रांनो, CV रमन म्हणजेच चंद्रशेखर वेंकटरमण हे भारताचे भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमन प्रभावाचा म्हणजेच रमन इफेक्टचा शोध लावला होता. म्हणून भारतामध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. तर मित्रांनो, CV रमन यांना त्यांच्या रमन प्रभावाच्या शोधामुळे 1930मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. तर मित्रांनो, भारतामध्ये भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले वैज्ञानिक होते. तर मित्रांनो, CV रमन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे झाला. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या पेशीच्या मदतीने रक्ताद्वारे ऑक्सिजन वाहून नेला जातो? तर मित्रांनो, लाल रक्तपेशीच्या मदतीने रक्ताद्वारे ऑक्सिजन वाहून नेला जातो. तर मित्रांनो, लाल रक्तपेशींनाच एरिथ्रोसाइट असं म्हणतात. बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे? तर मित्रांनो, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव हे सोडियम बायकार्बोनेट असं आहे. तर मित्रांनो, बेकिंग सोड्यालाच आपण खाण्याचा सोडासुद्धा म्हणतो. म्हणजेच बेकिंग सोड्याचा उपयोग हा स्वयंपाकघरातील भजी बनवण्यासाठी किंवा अजून कोणते खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर मित्रांनो, बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र हे NaHCO3 असं आहे. NaHCO3 हे बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र आहे. जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक एड्स दिन हा दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. तर मित्रांनो, एड्स हा रोग HIV या विषाणूमुळे होतो. तर मित्रांनो, HIVचं पूर्ण रूप हे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम असं आहे. तर मित्रांनो, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच HIV. नेक्स्ट क्वेश्चन, लाल रक्तपेशी म्हणजेच RBC रेड ब्लड सेल्स कुठे तयार होतात? तर मित्रांनो, लाल रक्तपेशी या अस्थिमज्जामध्ये तयार होतात. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडतो की अस्थिमज्जा म्हणजे काय, जिथे लाल रक्तपेशी तयार होतात? तर मित्रांनो, अस्थिमज्जा म्हणजे तुमच्या शरीरातील हाडांच्या मध्यभागी एक मऊ किंवा स्पंजीचा भाग असतो. म्हणजेच आपल्या शरीरात सर्व हाडांच्या मध्यभागी अस्थिमज्जा असतो. एक मऊ किंवा स्पंजीचा तो भाग असतो, त्यालाच अस्थिमज्जा असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, हा स्पंजीचा मऊ भाग लाल आणि पिवळ्या रंगात दिसणारा असतो, जिथे सर्व रक्तपेशी बनत असतात. कोणत्या व्हिटॅमिनला सौंदर्याचे व्हिटॅमिन म्हटलं जातं? तर मित्रांनो, व्हिटॅमिन ईला सौंदर्याचे व्हिटॅमिन असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, व्हिटॅमिन ईचे रासायनिक नाव हे टोकोफेरॉल असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, RBCची कबर कोणाला म्हटले जाते? तर मित्रांनो, RBCची कबर प्लीहाला म्हटलं जातं. तर मित्रांनो, प्लीहा म्हणजे काय? तर
प्लीहा हा आपल्या शरीरातील एक अवयव जो लिम्फॅटिक प्रणालीचा भाग आहे आणि प्लीहा लिम्फोसाइट्स बनवतो. मित्रांनो, लिम्फोसाइट्स म्हणजे एक प्रकारच्या पांढऱ्या पेशी. प्लीहा लिम्फोसाइट्स बनवतो, रक्त फिल्टर करतो, रक्तपेशी साठवतो आणि जुन्या रक्तपेशी नष्ट करतो. तर मित्रांनो, प्लीहा हा अवयव पोटाच्या डाव्या बाजूला पोटाजवळ असतो. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो? तर मित्रांनो, व्हिटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो. तर मित्रांनो, आपण दीर्घकाळासाठी व्हिटॅमिन सीचं जर पोषण केलं नाही किंवा व्हिटॅमिन सीचे जर खाद्यपदार्थ खाल्ले नाही तर आपल्याला स्कर्वी हा रोग उद्भवू शकतो. तर आपल्याला व्हिटॅमिन सी हे फळे किंवा भाज्यांमधून मिळू शकतो. तर मित्रांनो, व्हिटॅमिन सीचं रासायनिक नाव हे ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच ॲस्कॉर्बिक आम्ल असं व्हिटॅमिन सीचं रासायनिक नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मनुष्याच्या लाल रक्तपेशीचा म्हणजेच RBCचा जीवनकाळ किती असतो? तर मित्रांनो, मनुष्याच्या लाल रक्तपेशीचा जीवनकाळ हा 120 दिवसाचा असतो. तर मित्रांनो, लाल रक्तपेशी म्हणजेच RBCलाच दुसरं नाव हे एरिथ्रोसाइट असं आहे. प्रोटीन या शब्दाचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, प्रोटीन ज्याला आपण प्रथिन म्हणतो या शब्दाचा शोध जॉन जॅकब बर्जेलियस यांनी लावला. मित्रांनो, इथे दोन गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे 1837मध्ये डच रसायनशास्त्रज्ञ रार्ट्स जॉन्स मुल्डर यांनी प्रोटीनचा शोध लावला. मित्रांनो, पहिली गोष्ट कोणती आहे? 1837मध्ये डच रसायनशास्त्रज्ञ रार्ट्स जॉन्स मुल्डर यांनी प्रोटीनचा शोध लावला. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन या नावाचा शोध हा 1838मध्ये जॉन जॅकब बर्जेलियस यांनी लावला. मित्रांनो, म्हणजे एखाद्या ग्रहाला म्हणजेच एखादा ग्रह जर कोणी शोधला तर त्याला काय नाव द्यायचे त्याच टाईपचं इथे घडलेलं आहे. म्हणजेच प्रोटीन हे नाव जॉन जॅकब बर्जेलियस यांनी 1838मध्ये दिलेलं आहे. पण प्रोटीनचा शोध हा डच रसायनशास्त्रज्ञ रॉर्ट्स जॉन्स मोल्डर यांनी लावलेला आहे. व्हिटॅमिनचा शोध कोणी लावला? म्हणजेच मित्रांनो, जीवनसत्वाचा शोध हा फंक यांनी लावलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल, जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या मित्रांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून काही फायदा होईल. तर चला वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. सूर्यकिरणापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर मित्रांनो, सूर्यकिरणापासून ड जीवनसत्व मिळते. तर मित्रांनो, ड हे जीवनसत्व आपल्या शरीरात सर्वात वेगाने तयार होते. तर ड जीवनसत्वालाच हार्मोन्स असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव हे कॅल्सिफेरॉल असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवामध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? तर मित्रांनो, मानवामध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. म्हणजेच एकूण 46 गुणसूत्रे असतात. जर मित्रांनो एक्झाममध्ये आपल्याला गुणसूत्राच्या जोड्या विचारल्या तर 23 जोड्या सांगायच्या आणि एकूण गुणसूत्रे जर विचारले तर 46 गुणसूत्रे सांगायची आहेत. धन्यवाद मित्रांनो.